राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणाऱ्या अनुदान घोटाळ्याने खोपोली शहरातही संतापाचे वादळ उठवले. पदाधिकारी तसेच विद्यमान आणि माजी प्राचार्यांची नावे चर्चेत आल्याने संपूर्ण खोपोली शहरात खळबळ उडाली आहे. भाजपने रणशिंग फुंकलेले पाहायला मिळाले. भाजप नेते यशवंत शेठ साबळे, शहराध्यक्ष अजय इंगुलकर, मुकेश रुपवते व संजय तन्ना यांच्या शिष्टमंडळाने KTSP कार्यालयात निवेदन दाखल करत सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ही अंतिम सूचना असून कारवाई न झाल्यास मोठ्या जनआंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. या विचारधारेमध्ये ताराराणी ब्रिगेडची संघटना कार्यरत आहे महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये. ज्या सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली, त्यामध्ये आजही कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार नाही, अनागोंदी कारभार नाहीये. कारण शिक्षण व्यवस्था ही एक पवित्र आणि या देशातील भावी नागरिक बनवणारी अशी संस्था आहे. ज्यावेळेला माझ्याकडे हा विषय आला आणि मी ज्या वेळेला हा विषयावरती हातोडा मारण्याचा प्रयत्न केला, त्यापूर्वी यशवंत साबळे हे गेले वर्षभर सातत्याने याच्यामध्ये प्रयत्न करतायत आणि ते स्वतः त्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नसल्यामुळे मी ह्या त्यांच्या जो विचार घेतलेला आहे, त्यांनी हा जो विषय घेतलेला त्याला समर्थन दिलेलं आहे. ताराराणी ब्रिगेड आणि आमच्या ज्या समविचारी संघटना आहेत त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये जो काय भ्रष्टाचार झालेला आहे तो त्याच्याविषयीच्या तक्रारी या पोलीस आणि रायगड जिल्ह्यापुरत्या आता सध्या मर्यादित दिसत आहेत. आता आपण जसा उल्लेख केला की हे खूप मोठ्या प्रकारचं जन आंदोलन व्हायला पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण शिक्षण संस्था सुरू करतो त्यावेळेला एक सेवाभावी वृत्ती असते, एक चांगल्या उद्देशाने आपण सुरू करतो. छोटे छोटे भावी मुलं त्याच्यामध्ये ज्यावेळेला पालकांचे भविष्य त्या मुलांच्या हातात देऊन आपण शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन देतो आणि त्यानंतर ती मुलं बाहेर येतात त्यावेळेला ते पालकही अक्षरशः कर्जबाजारी झालेले असतात मुलांचं शिक्षण घेऊन देऊन. आणि त्या पालकांची जी व्यथा आहे ती मी आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते की एक त्या कमिटीमध्ये मेंबर म्हणून यशवंत साबळे यांना आपला अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार लक्षात आल्यामुळे आपल्यापर्यंत हा विषय आलेला आहे. पण आपण ज्या वेळेला कुठल्या शाळेत ऍडमिशन मिळत नाही त्यावेळेला शेतकरी असेल, शेत घाण ठेवतो, नोकरीवाला असेल ते शैक्षणिक कर्ज काढतात आणि या ठिकाणी एक MIDC आहे, बाहेरून आपल्याकडे अनेक लोक आलेले आहेत उद्योग व्यवसायासाठी. अशा प्रकारच्या मुलांना डोनेशन देणं खूप सोयीचं असतं. ते लोक तात्काळ देतात आणि तीच मग जाचक व्यवस्था आपल्या सर्वसामान्य पालकांना सुद्धा त्याचा. त्यामुळे हे जे चाललेलं आहे त्याबद्दल ताराराणी ब्रिगेडची संघटना निश्चितपणे निषेध करते या भ्रष्टाचाराचा आणि आम्ही आज आपल्या माध्यमातून हे जन आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत. आवाहन करते महाराष्ट्रभरातल्या तमाम सगळ्या लोकांना, कारण या शिक्षण व्यवस्थेमुळे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे यांच्या पाठीशी मागे असणाऱ्या तुमचं चाललं होतं आजपर्यंत, कारण कोण तुम्हाला प्रश्न विचारणारे तयार झालेले होते. परंतु आता घराघरातून लोक तयार झालेली आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून प्रश्न विचारणार आहे. आता यापूर्वी एकटे यशवंत साबळे होते, पण आता आम्ही सगळेजण यासाठी रस्त्यात उतरतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे इथे कुठलाही भ्रष्टाचार आम्ही सहन करू शकणार नाही. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आज सगळं ऑनलाईन चाललेलं आहे. ऑनलाईन तुमचा घर व्यवहार आहे तो आम्हाला कळेलच. तुमच्या किती बँकांची संधान आहे हे सुद्धा आपण चौकशी केली पाहिजे. किती फेक अकाउंट उघडलेले असतील कदाचित त्या सुद्धा आपण चौकशा केल्या पाहिजे. आणि याचप्रमाणे अँटी करप्शन ब्युरो जो आज देशामध्ये शासकीय ब्युरो आहे त्याच्याकडे सुद्धा ही तक्रार मी माझ्या संघटनेमार्फत निश्चितपणे देणार आहे आणि या प्रत्येक गोष्टीचा मी पाठपुरावा करतो. धर्मदाय आयुक्तांकडे आपला स्वतः पाठपुरावा करणार आहात का? आक्रमक भूमिका तिकडे दाखवणार? निश्चितपणे अलिबागला आम्ही जाऊ धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयासमोर त्या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्नच नाही करणार, तर निश्चितपणे आंदोलनात्मक भूमिका असणार आहे. खाता शुल्क मंडळाचे